कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्यानं महापौर फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती महापौर रूपा राणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी पत्रकार परिषदेत दिली। 5 मे ते 17 मे या कालावधीत या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियममध्ये होणार असून विजेत्या संघाला 1.5 लाख आणि चषक तर उपविजेत्या संघाला पाऊण लाख तसंच चषक बक्षीस दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज, प्रिन्स शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी विविध रांगडे खेळ कोल्हापूर नगरीत रुजवले। याची जाणीव ठेवण्याच्या उद्देशानं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं तसंच कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्यानं महापौर फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन 5 मे ते 17 मे या कालावधीत करण्यात आलंय, अशी माहिती महापौर रूपा राणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियम इथं या स्पर्धा होणार असून या स्पर्धेत कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या ए डिव्हिजनचे 16 नामांकित संघ सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। विजयी संघाला 1.5 लाख रुपये आणि चषक तसंच उपविजेत्या संघाला 75,000 रुपये आणि चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत। याबरोबरच उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ, उत्कृष्ट फॉरवर्ड अशा खेळाडूंना प्रत्येकी 10,000 रुपये आणि चषक तसंच संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला 20,000 रुपये आणि चषक बक्षीस देण्यात येणार आहे। उपांत्य सामना पराभूत झालेल्या 2 संघांना 20,000चं बक्षीस देण्यात येणार आहे। या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला ट्रॅक सूट ही देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। स्पर्धेच्या ठिकाणी संरक्षणासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसंच प्रथमोपचारासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा उपलब्ध असणार आहे। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं क्लोज सर्किट कॅमेऱ्यांची सुविधा दिली जाणार आहे, असं त्यांनी नमूद केलं। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक विजय खाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।